तर फायनली मित्रांनो, बिग बॉस मध्ये सीझन 6च्या घरामध्ये बिग बॉसने ऑफिशियली बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं दोन गटामध्ये, दोन टीम मध्ये रूपांतर केलं. खरं तर ह्या ज्या टीम आहेत ना, त्या बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच आठवड्यात बिग बॉस पाडतात. पण कदाचित बिग बॉसने बघितलं असेल की या सीझन मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये दोन टीम आपोआपच पडल्यात. जसं की टीम विशाल, ज्याला विशालने टोळी असं नाव दिलंय, आणि बाकीची टीम राकेश. परंतु राकेशची जी काही टीम होती ना, ती अशी एकत्र टीम नव्हती. त्याच्यातले जे मेंबर्स होते ना, ते असे विखुरले गेले होते आणि आज सुद्धा आपल्याला ते विखुरलेले दिसतात. म्हणजे हे जे समविचारी लोक आहेत, ज्याला आपण टोळी म्हणतो, या टोळीपासून फारकत घेऊन ही लोक एका विचाराने एकत्र आली होती. त्यांच्यामध्ये अजिबात काय म्हणा, एकी तेवढी नव्हती. टीमला जशी टीम हवी असते तशी त्यांची टीम नव्हती. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल मतं होती. पण आता असं दिसून येतं की जो काही मिस्टर इंडिया टास्क बिग बॉसने आणला, त्यामुळे टीम विशाल ही कितीही वादळ येऊ दे, किती काय बोल येऊ दे, किती असे मिस्टर इंडिया सारखे टास्क येऊ दे, परंतु त्यांची जी टीम आहे, 5 लोक होते, आता 4 लोक आहेत. त्यांची ती टीम अभेद्य आहे असं मला दिसतंय. काल रोशन थोडासा प्रयत्न करत होता, त्याला सगळं ते पटलं नाही. पण तरीही रोशनने त्यांच्यामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि ते आज आपल्याला ते दिसलं. पण या टीममध्ये, टीम राकेशमध्ये थोडीशी फूट पडताना दिसते. बऱ्याच लोकांचे या नॉमिनेशन टास्क नंतर मुखवटे समोर आले. त्याच्यातील पहिला मुखवटा आला तो म्हणजे दीपाली सय्यदीचा. मित्रांनो, कालपासून दीपाली सय्यद थोड्याशा वेगळ्या वागण्याचा प्रयत्न करतात. काल दीपाली सय्यद यांनी तो तन्वीचा मुद्दा काढला. अनुश्रीने चावी चोरली हे सगळं तन्वीला माहित होतं आणि त्याच्यावरती मला माहित नाही हे दीपाली का करते, फुटेजसाठी करते की माहिती नाही, पण तो मुद्दा तिने तो काढला. हे सगळं करण्यासाठी दीपालीने रुचिताला हाताशी घेतलं. तुला सगळं माहिती आहे ना रुचिता, तू माझ्या बरोबर आहेस ना? रुचिता बोले, अरे मी तर आहेच, तुम्ही फक्त पुढे व्हा. तन्वीचा मुद्दा असेल तर मी लगेच येईन. मी तिला फुटेज देणार नाही, पण मी लगेच येईन. दीपाली बाई लगेच तयार झाली आणि भांडायला तिकडे जाणार. परंतु अनुश्रीने बॉम्ब टाकला की हे तिला काही माहितच नव्हतं. मी तिला नंतर सांगितलं. त्यानंतर दीपालीबाईने अक्षरशः माघार घेत तन्वीची माफी मागितली. आज मात्र इथे स्पष्टपणे ती राकेशच्या विरुद्ध किंवा राकेश बद्दल बोलताना दिसत होती. खरं तर राकेश बद्दल ती असं कधीच बोलत नव्हती. म्हणजे आयुषचा जो काही टास्क होता त्याच्यामध्ये ठीक आहे, तुला आयुषला ती सांगत होती की तुला जर राकेशच्या विरुद्ध जायचं असेल तर जा, माझं असं काहीच मत नाही. परंतु अगोदर तिने सांगितलेलं की राकेशला तू मतदान कर, पण आयुषने तेव्हा केलं नाही. पण आता आहे ना, दीपाली ही उघडपणे राकेश बद्दल बोलताना दिसते. विशेष करून जो टोळी टीमचा सदस्य आहे विशाल कोटियान, त्याच्या समोर तर राकेश असा, राकेश तसा, राकेश किती वाईट असं सांगण्याचा किंवा दाखवण्याचा ती आज पुरेपूर प्रयत्न करत होती. आणि रुचिताप्रमाणे विशालला सुद्धा तेच पाहिजे. विशालचं काय राकेशच्या वाचूने पानच हलत नाही, त्यामुळे त्याला सुद्धा तेच पाहिजे आणि सतत राकेशच्या बद्दल हे लोक बिचिंग करताना दिसत होती. मला असं वाटतं मित्रांनो, हा जो काही दीपालीने स्टँड घेतलाय तो मुद्दा म्हणून घेतलाय. दीपालीला असं वाटतंय की राकेशमुळे आपण थोडेसे सॅडो होतोय की काय, किंवा मग राकेशच्या झुंडमध्ये आपण सहभागी होतोय काय, राकेश फ्रंट फूटला येऊन खेळतोय, आपण बॅक फूटला आहोत, असं कदाचित दीपालीला वाटलं असेल. आणि म्हणून दीपालीने आता थोडीशी फारकत घ्यायला सुरुवात केली. आणि त्याचं अजून एक महत्वाचं कारण असंही आहे की दिव्या आणि दीपाली आज नॉमिनेशनमध्ये एकत्र होत्या. त्यांच्यामध्ये थोडीशी शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली आणि दिव्या आहे ती पूर्णपणे राकेशला सपोर्ट करताना दिसते. हेही कारण आहे. त्यामुळे कदाचित दीपालीने थोडीशी फारकत या ग्रुप पासून घेतली. आता फारकत घेतल्यानंतर दीपालीला हे खरंच जड जाणार की सोपं जाणार हे येत्या काळामध्येच ठरेल. पण दीपाली सोबत इतर काही जे सदस्य आहेत ना, टीम राकेशचे सदस्य, त्यांनी सुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त केली. आता इथे सागर आहे, तो नॉर्मली असा कधी बोलला नव्हता. पण आता सागरने सुद्धा आपल्याच लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. करण आणि काय म्हणा आपण प्राजक्ता हे ऑलरेडी पहिल्यांदा बोलून झालेत की हा जो राकेश आहे, तो राकेश ग्रुपवरती म्हणजे काय आपण म्हणूया की त्याच्या हातात सत्ता पाहिजे असं म्हणून त्याने अगोदर ते पत्ते त्यांचे ओपन केले होते. आज एक तुम्ही नोटीस केलं असेल, सचिन दादा जो आहे ना, तो प्रचंड
हे जे काही सगळं नॉमिनेशन कार्य झालं त्यानंतर तो प्रचंड नाराज झाला. तर या सगळ्यावर आज मी बोलणार आहे. तर मित्रांनो, आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली तिसऱ्या आठवड्याची. काल 3 सदस्य नॉमिनेट झाले होते. याच्यामध्ये दीपाली असेल, विशाल असेल आणि त्यानंतर आपला छोटू असेल. हे 3 कंटेस्टंट सोनालीला बिग बॉसने ऑलरेडी शिक्षा म्हणून नॉमिनेट केलं होतं आणि आज 4 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. याच्यामध्ये असेल ओमकार असेल, त्यानंतर रुचिता असेल, करण असेल आणि अजून कोण बरं, प्राजक्ता. असे एकूण 8 सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आणि मित्रांनो, या आठवड्यात पण तगडं कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे आणि याच्यातील बरेच कंटेस्टंट आहेत, स्ट्रॉंग आहेत. तर बरेच कंटेस्टंट हे वीक लिस्टमध्ये सुद्धा असणार आहेत. आता या 8 सदस्यांपैकी कोणाला किती सपोर्ट मिळतो हे आपल्याला लवकरच कळेल. पण कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, ही मात्र काही 2-3 नावं आपल्या समोर लगेच येणार, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्याच्याबद्दल बोलूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काल 3 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. आता पुढची जोडी येते ती म्हणजे सागर आणि प्राजक्ता. आता या जोडीतनं एक सदस्य बाद करणार होते, ते म्हणजे रोशन आणि सचिन. आता बघा, इथे ना स्पष्टपणे दिसत होतं आणि हे मी मगाशी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की रोशनला आहे ना थोडासा प्राजक्ताचा राग आहे. कारण ज्या पद्धतीने प्राजक्ता संचालक होती आणि रोशनच्या बाजूने जो निर्णय दिला होता, तर ते रोशनने अगदी डोक्यामध्ये ठेवलंय आणि मला प्राजक्ताला नॉमिनेट करायचंच आहे असं त्याने पूर्ण विचार करून तो मला प्राजक्तालाच नॉमिनेट करायचं आहे आणि मला सागरला सपोर्ट करायचा आहे. मला असं ना सागरचं आणि रोशनचं बिग बॉसच्या घरामध्ये आता हे 2 आठवडे झालेत, असं काही बॉन्डिंग पाहायला मिळालं नाही. पण तरीही सागरला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण प्राजक्ताला विरोध करणं हे इथे स्पष्ट दिसून येते. आता सचिन प्राजक्ताला का सपोर्ट करत होता हे मला काय कळालं नाही. सचिन डे 1 पासून सागर सोबतच उठतोय, बसतोय, खातोय, पितोय, मजाक मस्ती करतायत. पण सचिनला आज प्राजक्ता का योग्य वाटली हे मला काही कळालं नाही. याच्याबद्दल तुम्हाला काही कळालं असेल तर नक्की सांगा. इथे रोशनचं फिक्स होतं की प्राजक्ता मला जास्त दिसली नाही कॅप्टन्सीच्या, म्हणजे जेव्हा तिचा कॅप्टन्सीचा पिरियड होता त्याच्यामध्ये सुद्धा मला दिसली नाही. मला सागर जास्त दिसत होता. आता रोशन जेव्हा सांगत होता ना, तर रोशनची बाजू घेऊन सागरच जास्त बोलताना दिसत होता की तिच्या कॅप्टन्सीमध्ये मीच दिसत होतो म्हणून. त्यानंतर सचिन इथे सांगताना दिसत होता की मला ती मिस्टर इंडिया वाटत नाही. दोघांचे एकमत होत नाही. इथे बिग बॉस सांगताना दिसत आहेत की जर तुमचं एकमत झालं नाही तर मी थेट जे काही गोल्डन रेशन कार्ड आहे ते तुम्हाला सिल्वरमध्ये आणणार. यामध्ये बिग बॉस वेळोवेळी सांगत होते की तुमच्याकडे निर्णय क्षमता किती आहे हे पाहिलं जातं. तर माझं इथे ना स्पष्ट असं मत होतं की इथे निर्णय घ्यायला हवा होता सचिनने. एवढं ताणून घ्यायची काही गरज नव्हती. मी सचिनच्या बद्दलच बोलतो. रोशनने तर अडून ठेवलेलं की नाही मला प्राजक्तालाच करायचं. पण सचिनचं असं हे नव्हतं. दोन्ही आपल्याच टीमचे मेंबर आहेत. उलट मी असं सांगेन की हा बघा, हा दिसायचाच टास्क आहे. कोण जास्त दिसतो आणि कोण जास्त दिसत नाही म्हणजे मिस्टर इंडिया कोण हे ठरवायचं आहे. आता सागर आणि प्राजक्ता यांचं कंपॅरिझन करायचं झालं तर 19-20च्या फरकाने सागर जास्तच दिसलाय. सागर प्रत्येक ठिकाणी आपली मतं मांडताना दिसतोय किंवा मग सागर प्रत्येक ठिकाणी कॉमेडी करताना दिसतोय, लोकांना हसवताना दिसतोय आणि तो दिसतोय. प्राजक्ता तेवढी दिसत नाहीये. कुठेतरी गाणे गाताना दिसते किंवा मग करण बरोबर थोडंसं बोलताना दिसते. जे काही जेवण बनवतात त्यांच्या आजूबाजूला थोडीशी दिसते. बाकी ती अशी जास्त दिसत नाही. त्या मानाने सागर नक्कीच दिसतो आणि हे जे काही आहे ना हे बाकीचे लोक सुद्धा सांगत होते. पण सचिन अडूनच राहिला आणि त्यानंतर मग तोंड फुगून राहिला. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगू का, आता हा करणने पण मुद्दा काढला रोशनसाठी की तू सागरला मत दिलंयस. आता सागर तुझ्या बाजूने किती उभा राहतो हे पाहावं लागेल. तो राहील की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. मित्रांनो, हाच बिग बॉस आहे. इथे आहे ना मिनिटा मिनिटाला, दिवसा दिवसाला, तासा तासाला इक्वेशन चेंज होत असतात. त्यानुसार तुमच्याकडे निर्णय क्षमता पाहिजे. निर्णय देऊन मोकळे व्हायचं. बघू पुढे काय येईल तेव्हा मी फेस करेन. ही लोक आता तुम्ही जोडून ठेवता ना, त्या दीपाली सईचं तेच झालं. लोक आपण जोडून ठेवतो, मग ही लोक आपल्याला त्रास देतात, आपल्याला बोलतात, मग आपल्याला रडू कोसळतं. बिग बॉसच्या घरामध्ये रिलेशन कधीच एवढे बनत नाही. कारण बिग बॉस असे इक्वेशन आणतात, काही ना काही घडत असतं. आता हा बघा, हा जो काही टास्क आहे मिस्टर इंडियाचा, हा ग्रुपमध्येच बिग बॉसने भांडण लावून दिले, त्यांच्या त्यांच्या सदस्यांमध्ये लावून दिले.
हे टोळी टीमचे सदस्य आहेत ना, ते खूप मॅच्युअर आणि बिग बॉस सारखा गेम खेळतात. किती काय झालं आपल्यामध्ये जरी बिग बॉसने लावले तरी आपण एकत्र येऊन गेम खेळायचा हे त्यांना आता चांगलं समजलंय. आणि त्याच्यामध्ये विशाल कोट्यान जो आहे तो बिग बॉस ऑलरेडी खेळून आलाय, त्यामुळे त्याला माहित आहे की कसं खेळायचं, कसं खेळवायचं. पण या लोकांना तसं नाही. हे लोक काय करतात, इथून पण खेळतात आणि कमी इथून खेळतात. ते लोक इथून जास्त खेळतात. त्यामुळे त्यांच्याकडे असं शक्य म्हणजे ते वापरून हा गेम पाहिजे तसं ते खेळताना दिसत नाही आणि मग हेच यांचं इथे चुकतं. आणि मगाशी मी सांगितलं ना, की सचिनने काही हरकत नव्हती. सचिनला आपलं मत देऊन प्राजक्ताला नॉमिनेट करायचं काही हरकत नव्हती. कारण काय होतं, की तुमच्याकडचं जे हे आहे ना, काय म्हणू आपण रेशन कार्ड एका पायरीने घसरते आणि सचिनने सांगावं प्राजक्ताला, की प्राजक्ता ताई मी खूप प्रयत्न केला तुमची बाजू सांभाळून घेण्याचा, पण काय होतं, की घराचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे माफी असावी. प्राजक्ता काय बोलली नसती, की बाबा रे हरकत नाही. पुढे अजून आपल्याला संधी आहे असं म्हणून चाललं असतं. प्राजक्ता तेवढी समजूतदार आहे. पण सचिन का अडून राहिला हा मोठा प्रश्न आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्ही आपलं मत मांडू शकता. शेवटी बिग बॉसने एवढं सांगून सुद्धा हे दोघं ठाम राहतात. मग बिग बॉस या दोघांनाही थांबवतात. शिक्षा म्हणून सिल्वर रेशन कार्ड देतात. मग बाकीच्या घरातील सदस्यांना सांगतात, की तुम्ही आता निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही एका सदस्याला बाद करायचं. आता याच्यामध्ये 6-6 मतं पडतात. सोनालीचं मत इथे निर्णायक ठरतं. सोनाली सागर भाऊच्या पारड्यात मत टाकते आणि इथे प्राजक्ता नॉमिनेट होते. तर इथे 5वा कंटेस्टंट नॉमिनेट झाले ती म्हणजे प्राजक्ताच्या रूपाने. त्यानंतर करण आणि तन्वीची जोडी येते. आता या जोडीतील एका सदस्याला नॉमिनेट करायचं आहे, ते म्हणजे विशाल आणि दीपाली. म्हणजे या दोघांनी अक्षरशः डोक्यावर हात मारून घेतला, की आत्ता आपण मोठ्या धर्मसंकटात आहोत. पण ज्या पद्धतीने आज विशालने हा जो काही टास्क नेला ना, मित्रांनो कधी-कधी मला या माणसाची खूप तारीफ करावीशी वाटते, की किती काय म्हणू आपण स्पोर्टिंग स्पिरिटने हा गेम घेऊन जातो. पण कधी-कधी एवढा चिखल करतो ना दिसण्यासाठी विचित्र. कधी-कधी जो काही मास्टर माइंडचा जो प्लॅन करतो तो अगदी फसतो. जसं तो शॅम्पूचा प्लॅन त्यांनी केला होता. तो अक्षरशः फसला. त्याबद्दल बोलणारच आहे. पण करण आणि तन्वी हे जे काही 2 कंटेस्टंट आहेत, हे आपापल्या परीने बोलण्याचा प्रयत्न करतात. मी किती दिसतो आणि समोरचा व्यक्ती किती दिसत नाही. आता इथे तन्वी सांगताना दिसते, की मी प्रत्येक वीकमध्ये दिसले आणि चांगली वाईट मी दिसले. इथे करणही सांगताना दिसतोय, की मी एंटरटेन केलंय आणि माझे प्लॅन सुद्धा म्हणजे मी जे काही ठरवून आलोय बिग बॉसचा गेम कसा खेळायचा, ते सुद्धा मी इथे करतोय, वर्क करतोय. हे सगळं बोलत असताना विशाल इथे एक छान मुद्दा सांगतो, की तुम्ही फ्रंट फुटवर कोण येऊन खेळतंय ते आम्हाला व्यवस्थित सांगा. दीपालीचं सुद्धा तेच मत असतं. आता या दोघांचंही सांगायचं झालं, करण आणि तन्वी या दोघांचंही सांगायचं झालं, तर साहजिकच तन्वी दोन्ही आठवड्यामध्ये खूप दिसले. तेवढा करण आपल्याला जास्त दिसलेला नाहीये आणि हे स्पष्ट आहे. पण काय होतं, की हा जो बोका आहे विशाल, बोका-बोका म्हणून तन्वीने खूप त्याला सतावलेलं. पण विशालने इथे बघा, की जाऊ दे दीपाली ही तन्वीच्या बाजूने आहे. त्यामुळे उगाचच अजून काहीतरी घडायचं, काहीतरी अजून कमी व्हायचं. म्हणजे जे काही सिल्व्हर मिळालं ते अजून ब्राउन्स व्हायचं. त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतो. म्हणजे मी जरी तन्वीवर मी कितीही रागावलो असलो, पर्सनल ग्रजेस बाजूला ठेवून मी तन्वीला सपोर्ट करतो आणि करणला नॉमिनेट करतो. तर ही आहे ना, ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही विशालची चांगली इथे दिसली. त्यानंतर करण इथे नॉमिनेट झाला. मित्रांनो करण नॉमिनेट झाल्यानंतर त्याने कुठलाही राग मी काहीही व्यक्त केला नाही. मस्तपैकी दीनानाथ चव्हाणचा डायलॉग बोलला. ही खरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट जी ओमकारला दाखवता आली नाही. त्याबद्दल मी आता पुढे बोलणारच आहे. तर इथे करण नॉमिनेट झाला. तर यानंतर पुढची जोडी येते ती म्हणजे ओमकार आणि रोशन. या जोडीतील एका सदस्याला नॉमिनेट करणार आहेत ते म्हणजे रुचिता आणि बारकं. आता इथे दोघे आपल्या परीने मत ठेवण्याचा प्रयत्न करतात. रोशन इथे सांगतोय की मी माझे मुद्दे व्यवस्थित मांडतो. जसे मुद्दे त्या ओमकारला मांडता येत नाही. ओमकार सुद्धा आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करतो. पण इथे हे जे बारका आहे ना आपला छोटू डॉन, तो एक मुद्दा काढतो की अंड्याचा जो काही मुद्दा होता, तर त्या अंड्याच्या मुद्द्यामध्ये रोशन भाऊने मस्तपैकी सगळ्या ग्रुपला बॉयकॉट केलं होतं. मला हे पटणार नाही. म्हणून रोशन भाऊने स्टँड घेतला. तेव्हा ओमकारचा एक मुद्दा छान होता. "अरे बाळा, अंड्याचा मुद्दा पहिल्यांदा मी काढला. नंतर मग त्याच्यावरती रोशन भाऊ बोलले." पण आता याच्यामध्ये आहे ना, आपल्याला स्पष्ट दिसते
की ओमकार आणि रोशन याच्यामध्ये कितीतरी पटीने हा रोशनच दिसला आणि ओमकार जास्त दिसला नाही. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवत रुचिता आणि जो आपला छोटू आहे यांनी एक मताने किंवा बहुमताने ओमकारला नॉमिनेट केलं. ओमकार जेव्हा नॉमिनेट झाला, जे काही त्याच्यावरती आलं, अक्षरशः त्याने तो चष्मा गॉगल तोडून टाकला. म्हणजे त्याच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट अजिबात नाही असं एकंदरीत दिसतं. आणि ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया आहे ना, त्याच्यामध्ये ओमकार खूप खाली आहे. म्हणजे डेंजर झोनमध्ये तो आहे आणि त्याने आहे ना थोडंसं गेम खेळायला पाहिजे. राकेश पण बोलला, ते जे काही त्यांचं दाढी वगैरे जेव्हा सुरू होतं आतमध्ये, तेव्हा थोडंसं खेळायला पाहिजे ओमकारने, नाहीतर तो या आठवड्यात घराला रामराम करणार. ठीक आहे. त्यानंतर राकेश म्हणजेच आरबी आणि रुचिता ही जोडी येते. त्या जोडीतील एका सदस्याला नॉमिनेट करणार, ते म्हणजे दिव्या आणि अनुश्री. दोघे आपल्या परीने मी किती दिसतो, समोरची व्यक्ती किती दिसत नाही हे सांगताना इथे राकेश स्पष्ट मान्य करतो की मी पहिल्या आठवड्यामध्ये दिसलो नाही, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये मी दिसलो आणि मी माझा गेम व्यवस्थित खेळलो. रुचिता इथे खूप छान मुद्दा मांडते की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही दिसलात नाही आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जे काही दिसलात ते माझ्यामुळेच दिसलात. आणि याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो स्पष्ट दिसते की कोण किती दिसलेला आहे. रुचितामुळेच, खरं सांगायचं झालं तर रुचितामुळेच राकेश दिसलेला आहे. पण आता इथे दिव्या आणि अनुश्री ह्या ज्या काही दोघे आहेत, दिव्याचा मुद्दा इथे काय, तर राकेश बापट हा त्याची पर्सनॅलिटी रिस्पेक्टेड आहे, तो मोठा आहे. इथे ते मुद्देच नाही आहेत दिव्या. आपल्याला कोण किती दिसतं हा मुद्दा आहे, पर्सनॅलिटी मोठे वगैरे नाही. मित्रांनो मगाशी जसं सचिन अडून राहिलेला ना, म्हणजे कारण नसताना सचिन अडून राहिला, तसं मला असं वाटतं की यावेळी सुद्धा दिव्या आहे ना थोडीशी अडून राहिली. हरकत नाही घरासाठी निर्णय घ्यायला. खरं तर राकेशने परवानगी दिलेली तिला की जाऊ दे घे म्हणून. आणि हे जे काही सध्या कमी होत जाते ना, गोल्डनचं सिल्वरचं आता ब्राऊन्स 25% रेशन आणि सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर काय म्हणून घे ना निर्णय. आणि इथे काय म्हणून दिव्यानी पण सांगायला हरकत नव्हती की दादा, हे आरबी, मी घराच्या भल्यासाठी आता निर्णय घेते. कोणी काही बोललं नसतं. ना घरातील सदस्य दिव्याला बोलले असते, ना घराच्या बाहेरील सदस्य बोलले असते की तू का म्हणून निर्णय घेते. घरासाठी घेतला, जेवणासाठी घेतला निर्णय, काही हरकत नव्हती. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्कीच रुचिता ही राकेशपेक्षा उजवी दिसत होती. आता या दोन्ही पोरींना, ना अनुश्री तर अडूनच राहणार होती की मला त्या राकेशला नॉमिनेट करायचं आहे. आता दिव्याला राकेशला सेव्ह करायचं आहे, त्यामुळे दोघी अडून राहिल्या. आणि त्यांच्या या अडवणुकीमुळे बिग बॉस शेवटी बरंच सुनावतात की तुमच्याकडे निर्णय क्षमता नाही, हाच खरा बिग बॉसचा गेम आहे वगैरे वगैरे सांगून पुरे ऐकल्या नाही. शेवटी या दोघींनाही बाद केलं जातं आणि पूर्ण घराकडे निर्णय दिला जातो. आता इकडे घरातील सदस्य रुचिताला एकूण 5 मतं मिळतात आणि राकेशला एकूण 6 मतं मिळतात. मात्र इथे सोनालीचं मत पुन्हा एकदा निर्णायक ठरणार होतं आणि सोनाली सांगते की मी कोणालाही मत देत नाही, माझं मत नोटाला, असं म्हणून एका मताने राकेश विजयी होतो आणि तो या नॉमिनेशन प्रक्रियेतनं वाचतो आणि इथे रुचिता पुन्हा एकदा नॉमिनेट होते. रुचिता नॉमिनेट झाल्यानंतर तिच्या अंगामध्ये करण सोनावणे संचारतो, तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला. तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण आजच्या दिवसामध्ये 4, कालच्या दिवसामध्ये 3 आणि सोनाली गेल्या आठवड्यात बिग बॉसने तिला नॉमिनेट केलं होतं. तर एकूण 8 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. सोनाली, दीपाली, प्रभू, प्राजक्ता, करण, रुचिता, विशाल आणि ओमकार असे एकूण 8 सदस्य यावेळी बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता यापैकी कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो पुन्हा एकदा मला असं वाटतं ना की ओमकार आहे, रुचिता आहे, त्यानंतर प्रभू आहे, सोनालीचा सुद्धा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नक्की दिसत नाहीये. म्हणजे खरं तर खूप वीक सोनाली झाली. पहिल्या आठवड्यामध्ये चांगले मुद्दे तिने ठेवले, पण दुसरा आणि हा तिसरा आठवडा आलाय ना, तर थोडेसे मला सोनाली अशी डगमगताना दिसते. तर सोनाली, ओमकार, रुचिता, प्रभू असे जे कंटेस्टंट आहेत ना, ते बॉटमला असणार आहेत, हे मात्र निश्चित. तर ठीक आहे, अशी ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. नॉमिनेशन प्रक्रिया झाल्यानंतर इथे थोडंसं असं पाहायला मिळालं की मतभेद जे आहेत ना, ते उघडपणे दिसायला लागले. इथे दीपालीने
आरबीच्या विरुद्ध हत्यार काढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती बोलताना दिसते. आता आरबी विरुद्ध का जाते ती, हे तिने काही स्पष्ट केलं नाही. पण राकेश इथे सांगताना दिसत होता, जे काही दाढी करायला आतमध्ये गेलेले. तर दीपालीताई असं का वागते हे माहिती नाही असं राकेश सांगत होता. म्हणजे त्यांनाही समजले की दीपाली आपल्या विरुद्ध चालली. पण सागरने इथे एक मुद्दा काढला, की भेंडी मला आता वाईट वाटतंय, की मी यांच्यासोबत एवढे दिवस काढले. म्हणजे त्यांच्या ग्रुपसोबत. बरं झालं मी इकडून-तिकडून खेळतोय. त्यामुळे सागरला सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटलं. सागरला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं, की सचिनने त्याला नॉमिनेट केलं. आणि मी मगाशी सांगितलं ना, की सचिनचं तोंड पडलेलंच होतं. माहिती नाही. आता सचिनला असं वाटत असेल, की मी चूक केली की काय? काय वाटतं तुम्हाला? सचिन भाऊने प्राजक्ताला सपोर्ट करून चूक केली का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. इथे करण आहे ना, तो रोशनला सांगताना दिसतो, की तू सागरला सपोर्ट केलाय. पण सागर तुझ्या बाजूनी येईलच की नाही? हा प्रश्न आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, बिग बॉसच्या घरामध्ये वेळोवेळी इक्वेशन चेंज होत असतात. कधी काय होईल ते सांगता येत नाही. बघू आता पुढचं पुढे काय ते. तर या ठिकाणी आहे ना, थोडंसं असं पाहायला मिळालं, की तन्वी कोलते ही त्या रूममधनं बाहेर आली आणि त्यानंतर विशाल कोट्यान आणि कोण होता रोशन बसलेले होते आणि मग सांगत होते, की कोण तन्वी बोलली, की माझा हाच गेम आहे. विशाल सांगतो, की खूप छान खेळलीस तू. असाच गेम खेळत राहता. तन्वी बोलते, असाच माझा गेम आहे. आता तन्वीला विशालच्या बरोबर बघितल्यानंतर रुचिता एकदम खवळली. तिची तळपायची आग अगदी मस्तकात गेली आणि ती सांगत होती, की हे असं चालणार नाही. जर तुला तिकडे जायचं विशाल तर तिकडेच जा. तर विशाल सांगत होता, "अगं ती आलेली सहज, बोलून गेली, की ती थोडी आपल्या लगेच ग्रुपमध्ये येणार आहे." पण मला असं वाटतं, की तन्वी आहे ना, ना इकडची ना तिकडची ती इंडिव्हिज्युअल गेम खेळत राहणार. त्यानंतर विशालने त्याचा मास्टर स्ट्रोक काढण्याचा प्रयत्न केला. पण हा जो काही त्याचा मास्टर स्ट्रोक होता ना, तो फसला. बॉडी वॉशचा त्यांनी मुद्दा काढला. खरं तर जेवण बंद केलं. त्याच्यावरती त्यांनी तो बॉडी वॉशचा मुद्दा काढला होता. आता हे जे काही बॉडी वॉश त्याचं होतं ₹900 ते बॉडी वॉश कॅप्टनच्या रूममध्ये होतं. आता ते कसं गेलं? ते माहिती नाही. काही यानेच ठेवलं का तेही माहिती नाही. पण तन्वी सांगत होती, की तूच आम्हाला हा बॉडी वॉश वापरायला दिला होता. त्यामुळे तो थोडासा थंडावला. ₹130 ची अंडी की ₹900 बॉडी वॉश. आता तुम्ही ठरवा आणि कोणाचं जेवण बंद करायचं हेच सांगा. पण तो जो काही मुद्दा घेऊन आला होता, त्याला की जास्त लोकांनी असं काही उचलून धरलं नाही आणि तो तोंडावरती आपटला असं सांगायला हरकत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे अ, आजचा दिवस होता आणि उद्या आपल्याला कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे. या कॅप्टन्सी टास्क अंतर्गत बघा, बिग बॉसने मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऑफिशियली ग्रुप केले. टीम ए मध्ये आपल्याला इथे अनुश्री, रुचिता, आयुष, विशाल, करण, त्यानंतर सोनाली, सचिन आणि रोशन असे सदस्य पाहायला मिळतात. टीम बी मध्ये तन्वी, राकेश, त्यानंतर दीपा, सागर, प्राजक्ता, प्रभू, ओमकार आणि दिव्या असे ग्रुप पाहायला मिळतात. आता हे ग्रुप जर बिग बॉसने कंटिन्यू ठेवले ना, तर पाहायला खूप मजा येणार आहे. आता या ग्रुपमधनं असे 2 सदस्य काढायचे, की ते स्वतःला राजा म्हणून समजतात, परंतु ते आहेत कोणाचे तरी प्यादे. असे सदस्य निवडायचे आहेत. तर टास्कमध्ये आहे ना 2 सदस्य असे काढायचे आहेत, की ते कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढायचे आहेत. असे कंटेस्टंट घ्यायचे आहेत आणि ते राजासारखे राहतात, परंतु आहेत प्यादे. आता इथे दोन्ही टीमने स्ट्रॉंग कंटेस्टंट काढले. टीम ए कडनं ओमकार आणि राकेशला काढलं गेलं. पण आता ओमकारसाठी काय, की हा काहीच करत नाही. अगदी शेट्यासारखा राहतो. त्यानंतर विशाल बोलत होता, की याने त्याच्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट नाही. त्याने तोडून वगैरे टाकलं. त्यानंतर राकेशबद्दल असं आहे, की राकेश दुसऱ्याच्या सपोर्ट शिवाय खेळू शकत नाही. असं म्हणून या दोघांना काढलं. त्यानंतर टीम बीने सुद्धा तेच केलं. त्यांनी सुद्धा 2 स्ट्रॉंग कंटेस्टंट काढले. विशालला काढलं, की बघ तन्वीने खूप छान इथं सांगितलं, की त्याने चष्मा तोडला, तर याने सुद्धा बॉटल वगैरे फेकली आणि हा सुद्धा दुसऱ्याच्या जीवावर खेळतोय. रुचिताचं सुद्धा तसंच आहे, की कसंही बोलायचं आणि मी राजा आहे असं दाखवायचं. तर हे मुद्दे काढून दोन्ही टीमने स्ट्रॉंग कंटेस्टंट निवडलेत. पण आता हे जे काही प्यादे आहेत, या प्याद्यांना कदाचित उद्याच्या दिवशी कॅप्टन्सी टास्क अंतर्गत वजीर होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की हे जे काही 4 सदस्य आहेत ना, या 4 सदस्यांनाच कदाचित बिग बॉस कॅप्टन पदाचे उमेदवार सुद्धा करतील.
हा सीझन 6 आहे, त्यामुळे इथे ट्विस्ट फिक्स आहे. त्यामुळे बिग बॉसने असं सांगितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आता उद्या कॅप्टन्सीमध्ये काय काय होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, आज तिसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि एकूण 8 कंटेस्टंट हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. त्यामुळे यावेळी आहेत ना, हे 3-4 सदस्य आहेत ना, त्यांच्यावरती म्हणजे काय म्हणूया, प्रभू असेल, रुचिता असेल, ओमकार असेल किंवा मग सोनाली असेल, या कंटेस्टंट वरतीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला? या 8 सदस्यांपैकी तुमचा कोणाला सपोर्ट असेल? कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? यासोबतच आता काल आपल्याला असं वाटत होतं, की रोशनमुळे टोळी टीम फुटते की काय? पण आता असं एकंदरीत दिसतंय, या या मिस्टर इंडिया टास्कमुळे राकेशची टीम फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असं एकंदरीत दिसतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा.